तर पुण्यात काँग्रेसला अजित पवारांनी धक्का दिलेला आहे। दत्ता बहिरट अजित पवारांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत। दत्ता बहिरट आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। दत्ता बहिरट यांनी काँग्रेसकडनं निवडणूक लढवलेली होती, शिवाजीनगर विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि आता त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। रेवती, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सौरभ, खरं तर जसं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तेव्हापासून बरंचसं चित्र पुण्यातलं बदललेलं पाहायला मिळतंय। सातत्याने बैठका या होत आहेत आणि इच्छुक जे आहेत ते येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी येऊन भेट देत आहेत। आता सुद्धा काही वेळापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीची बैठक देखील सुरू झाली आहे, पण त्या अगोदर जे दत्ता बहिरट आहेत काँग्रेसचे ते देखील इथे दाखल झालेत। अशा शक्यता वर्तवली जाते खरं तर की ते आता प्रवेश घेतील, पण आता जेव्हा ते बाहेर येतील एकदा अजित पवारांची भेट घेऊन तेव्हा नेमकं काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे काँग्रेस आणि ठाकरे गट हे एकत्रित लढणार असल्याचं काहीच वेळापूर्वी सचिन आहेर आणि सतीश पाटील यांनी जाहीर केलेलं आहे। सौरभ, निश्चितच रेवती, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।